औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगाव येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती यांच्यातर्फे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन हदगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात 10वी-12वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, कालमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजनेची माहिती, करिअर प्रदर्शन यावर सखोल माहिती देण्यात आली। यावेळेस तालुक्यातील विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती। सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, कृष्णा पाटील अष्टीकर यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगावचे प्राचार्य व कर्मचारी बांधव उपस्थित होते। शेख शहाबाज, हदगाव, नांदेड। उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रत्येक मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर घेण्याचं नियोजित करण्यात आलेलं आहे। शहरी भागामध्ये विद्यार्थ्यांच्या 10वी-12वी झाल्याच्या नंतर मार्गदर्शनासाठी प्रायव्हेट कन्सल्टंट उपलब्ध आहेत, मार्गदर्शक उपलब्ध आहेत, परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रकारचे कन्सल्टंट किंवा मार्गदर्शन उपलब्ध नसल्यामुळे आमच्या खात्याचे मंत्री मंगलप्रभाजी लोढा साहेब यांच्या प्रेरणेने सदरील कार्यक्रम घेण्याचं प्रत्येक ठिकाणी ठरवलेलं आहे आणि शहरातल्या सारख्याच विद्यार्थ्यांना जसं मार्गदर्शन मिळते त्याच मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपलं करिअर निवडताना 10वी झाल्याच्या नंतर 12वी झाल्याच्या नंतर रोजगाराच्या किती क्षमता आहेत, स्वयंरोजगाराच्या काही वाटे आहेत काय आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास होणे यासाठी विविध क्षेत्रातले नामवंत व्यक्ती आज या ठिकाणी हदगाव येथे उपस्थित आहेत। त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन सुरू आहे। हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातल्या आजूबाजूच्या सर्व खेड्यातल्या मुलं त्यानंतर कॉलेजचे विद्यार्थी आपलं करिअर या ठिकाणी जे घेण्यासाठी घेण्यात आहेत ते या ठिकाणी भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। यापुढे कौशल्य विद्यापीठाची सुद्धा स्थापना शासनाने केलेली आहे आणि प्रत्येक शिक्षणाच्या सोबत कौशल्य शिक्षण घेणं या ठिकाणी काळाची गरज झालेली आहे। त्यामुळे यापुढे आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही म्हणेल यापुढे आम्ही जय कौशल्य म्हणल्याशिवाय किंवा जय कौशल्याशिवाय आपल्या पर्याय राहणार नाही आणि श्रममे जयते आणि जय कौशल्य हीच भाषा आता या ठिकाणी शासनाच्या वतीनं प्राधान्य देण्यात येत आहे। त्यामुळं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशी शिबिरे वेगवेगळ्या तारखेला मतदार निहाय होत आहे। धन्यवाद। रोजगार, उद्योजकता। नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। राज्यसभेवर खासदार झाल्यानंतर प्रथमच सुनेत्रा पवार बारामतीत आल्या आहेत। त्यांना भेटण्यासाठी सहयोग सोसायटी या निवासस्थानी महिला व नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। बारामती प्रतिनिधी। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढला आहे। सरकार त्याची चिंता न करता मतांची आकडेवारी काढत बसले आहे, असे वक्तव्य पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी केले आहे। विदर्भाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जो आकडा सांगितला तो कितपत खरा आहे तो तपासणे गरजेचे आहे। शेतकरी आत्महत्येचा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की त्यावर त्यांनी मननचिंतन केले पाहिजे। अमरावतीमध्ये एकदा त्यांनी जाऊन यावे व या प्रश्नाची दाहकता अनुभवावी, कारण गेल्या 2.5 वर्षांमध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे। विदर्भ, अमरावतीमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे। त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री बोलत नाही किंवा आत्महत्या रोखण्यासाठी ते काही कारवाई करताना दिसत नाही। महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढला आहे, त्यावर त्यांना बोलायचे नाही। त्यांना फक्त विधानसभा निवडणुकीत 188 जागा जिंकायच्या आहे। मतांची आकडेवारी ते मोजत बसले आहेत। शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणे राबवली नाही किंवा राबवली जात नाही। आजही शेतकरी कर्जबाजारी आहे। उद्धव ठाकरे यांनी जे त्यांचं कर्ज माफ केलं तो त्यांना शेवटचा मिळालेला दिलासा आहे। मुख्यमंत्री म्हणून त्यानंतर गेले 2.5 वर्षात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना राबवली नाही किंवा तसे समोर आलेले नाही।
अनेकदा गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ या चक्रात शेतकरी सापडला जातो. पण सरकार जागेवर नाही, विधानसभेच्या कामावर लागले आहे. सरकारला मत विकत कशी आणि कुठे घ्यायची याची चिंता लागली आहे. शिवसेनेला 9 जागा कशा मिळाल्या किंवा महाविकास आघाडीला 31 जागा कशा मिळाल्या याच्यावर त्यांचं संशोधन सुरू आहे. महाराष्ट्रात पण अमरावतीसारख्या ठिकाणी महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहे, त्यावर त्यांचं मला कोणतंही भाष्य दिसत नाही. विधान परिषदेच्या अपात्र आमदारांविषयी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अजित पवार गटाचे आणि मिंधेंच्या 40 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत की हे पात्र ठरू शकतात. अशा प्रकारच्या भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत. अशा वेळेला जे आमदार अपात्र ठरू शकतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक खटला सुरू आहे, अशा वेळेला हे आमदार मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणतील ही घटना बाह्य आहे. त्यांना अधिकारच नाही. आम्ही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन करत आहोत की ही निवडणूक घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. तुम्ही या निवडणुकीला स्टे दिला पाहिजे. अशा अनेक प्रश्नांवरती खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. मुंबई प्रतिनिधी. मी माहिती घेऊन बोलतो त्या विषयावर. सर, रामदास कदम का बयान आया कि हमें बीजेपी से कहेंगे कि हमें 100 सीटें दी जाए और उसमें से 90 हम जीत के आएंगे. कल उनका और इसके साथ जोड़ दी कि अजित पवार की एंट्री लेट होती तो उनको फायदा कुछ खास होगा तो मुझे बताइए. सर, नीट के एग्जाम के बाद अब नेक्स्ट एग्जाम जो है उस पर बवाल हो गया है. सरकार ने कैंसिल कर दिया है. 9 लाख से ज्यादा स्टूडेंट्स की. हमारे प्रधानमंत्री हमेशा मन की बात करते हैं, उसमें परीक्षा पे भी चर्चा करते हैं. लेकिन देश के ये महत्वपूर्ण परीक्षा में जो घोटाले चल रहे हैं, जो फ्रॉड चल रहे हैं, उसमें अब तक उस परीक्षा पे प्रधानमंत्री ने चर्चा नहीं की. बाकी सब पर चर्चा करते हैं. इटली में जाकर आते हैं, वहां चर्चा करेंगे, राजनीति करेंगे. लेकिन लाखों युवाओं का जो भविष्य है, हाँ, जो संकट में है, चाहे नीट हो, चाहे नेट हो, चाहे और हो, सिर्फ रेडियो पे परीक्षा पे चर्चा करने से युवाओं का भविष्य ठीक नहीं रहेगा. बात करिए ना. बात करने से क्यों आप कतराते? पूरे देश में एक प्रकार से जो कंफ्यूजन हुआ है युवाओं के भविष्य के बारे में, उस बारे में अगर प्रधानमंत्री से हम सवाल नहीं पूछेंगे तो किनसे सवाल पूछेंगे? परीक्षा पे चर्चा होनी चाहिए. अगर हम चर्चा करेंगे तो आप बोलेंगे आप हमें विरोध करते हो, बेवजह टीका टिप्पणी करते हो. लेकिन लाखों युवा, उनके अभिभावक, उनके पेरेंट्स सभी सड़क पर है, सभी रो रहे हैं, सभी संकट में. तो बात तो करिए. अमरावती जिल्ह्यात 152 दिवसामध्ये 143 आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी. राजधानी झाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची. विदर्भातले जे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस जो उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, या सगळ्यांनी मिळून अमरावतीमध्ये एकदा जायला हवं आणि आपण जो आकडा सांगितला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा, याच्यावरती तिथे बसून चिंतन आणि मनन केलं पाहिजे. हा आकडा फक्त अमरावतीचा नाही, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून अशा प्रकारचे आकडे येत आहेत. विशेषतः 2.5 वर्षापासून मिंदे सरकार आल्यापासून विदर्भातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. त्याच्यावरती कधी आपण मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना बोलताना, काही कारवाई करताना पाहिलंय का? अजिबात नाही. त्यांना 188 जागा जिंकायच्या आहेत, त्याच्यावर बोलतात. ते मतांची आकडेवारी काढत बसले आहेत, कोणाला किती टक्के मतं मिळाली आहेत, स्ट्राईक रेट. पण या महाराष्ट्रामध्ये
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे. त्याच्यावरती जर फडणवीस, शिंदे, अजित पवार, सध्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना या आत्महत्येच्या वाढलेल्या स्ट्राईक रेटविषयी चिंता दिसत नाही मला. महाराष्ट्र हे अमरावती नाही तर महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र झाले शेतकऱ्यांच्या. आणि का केंद्र सरकार राज्यावरती का सूड घेतंय का की महाराष्ट्र सरकारनं मोदींच्या पराभवास हातभार लावला. महाराष्ट्र राज्यानं बहुमत गमावलं मोदींनी महाराष्ट्रामुळे. त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूड घेतला जातोय का अशी शंका आणि चिंता आम्हाला वाटते. मग शेतकऱ्यांसाठी जी धोरणं राबवली जात आहे, वचननाम्यात सांगितलं जात आहे, मग राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणं राबवली नाही किंवा राबवली जात नाही. आजही शेतकरी कर्जबाजारी आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी जे त्यांचं कर्ज माफ केलं तो त्यांना शेवटचा मिळालेला दिलासा मुख्यमंत्री म्हणून. त्यानंतर गेल्या 2.5 वर्षात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना समोर आली नाही. अनेकदा गारपिटी, अवकाळी पाऊस, दुष्काळ या चक्रात शेतकरी सापडलेला आहे. पण सरकार जागेवर नाही. सरकार आता विधानसभेच्या कामाला लागलं. सरकारला मतं विकत कशी आणि कुठे घ्यायची याची चिंता आहे. शिवसेनेला 9 जागा कशा मिळाल्या किंवा महाविकास आघाडीला 31 जागा कशा मिळाल्या ह्याच्यावर त्यांचं संशोधन सुरू आहे महाराष्ट्रात. पण अमरावतीसारख्या ठिकाणी महत्त्वाच्या त्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो ह्याच्यावर त्यांचं कोणतेही भाष्य मला दिसलं नाही. चॅलेंज किया है बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी वेळ काढूपणा केल्यामुळे न्यायालयाने संताप व्यक्त केला. अशा अनेक प्रकरणामध्ये वेळ काढूपणा आहे ना. फक्त शिखर बँक घोटाळा आहे का? एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार आणि खासदार गेलेले आहेत त्यांची अनेक प्रकरणं ही टेबलावरच पडून आहेत. त्यांच्या बाबतीत क्लोजर रिपोर्ट बरं का किंवा धीम्या गतीनं तपास हे धोरण सुरूच आहे. त्याच्यावरती कोणी काय बोलणार आहे का? महाराष्ट्रातलं सरकार हे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाकानंच पाडलं आणि त्या सगळ्यांच्या फायली आजही अनिर्णित अवस्थेमध्ये पडून असतील तर त्यालाही जबाबदार न्यायालय, तपास यंत्रणा आणि राज्यकर्ते. सर, उद्धव ठाकरे ने कल प्रधानमंत्री को चैलेंज दिया कि अभी से ही असेंबली चुनाव की तैयारी करते हैं, कैंपेन शुरू करते हैं और दूसरी बात कि जो ओरिजिनल सिंबल है उस पर चुनाव नहीं लड़े. और प्रधानमंत्री क्या आंध्र प्रदेश में जाके जो चंद्रबाबू नायडू का मैनिफेस्टो है उसके बारे में कहेंगे, वो चीज पूरी करेंगे? कल शिवसेना का स्थापना दिन था और शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने जरूर एक चैलेंज प्रधानमंत्री मोदी जी को दिया है. ये चैलेंज इसलिए है कि शिवसेना हमारे पास से सब कुछ छीन लिया. पार्टी का नाम, पार्टी का सिंबल सब कुछ छीन लिया. हमारे एमएलए, हमारे एमपी. फिर भी शिवसेना ने संघर्ष किया और महाराष्ट्र में 9 सांसद जीत कर लेके आए. अगर हमारे पास हमारा सिंबल रहता, पार्टी का नाम रहता तो शिवसेना अपने अकेले दम पर 20 या 22 सांसद जीत कर लेके आती. हमारा चैलेंज है मोदी जी को, जिसको आपने हमारा सिंबल दिया है ना वो सिंबल निकाल लो, पार्टी का नाम निकाल लो. उनको बोलो अपनी खुद की पार्टी, खुद के सिंबल पर चुनाव लड़िए और फिर महाराष्ट्र में आइए, फिर हम दिखाएंगे. फिर हम दिखाएंगे महाराष्ट्र. फिर भी हमने दिखाया है कि महाराष्ट्र क्या है, छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र क्या है हमने दिखाया है. हमने 31 सांसद मोदी जी के खिलाफ चुनाव लड़कर जीत कर दिल्ली में भेजे हैं और जहां जहां मोदी जी आए वहां सब जगह पे हमने मोदी जी का और उनके पार्टी का पराभव किया. त्यांची आता या राज्याच्या जनतेने जी ठासून मारलेली आहे बरं का, त्याला मलम लावत बसा. चोरलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि चोरलेलं शिवसेना हे नाव त्याचा वापर करून निवडून येणं याला ठासून येणं म्हणत नाही बरं का, तर चोरून येणं म्हणतात. हे चिन्ह तुमचं नाही, हा पक्ष तुमचा नाही,
नरेंद्र मोदी आणि अमित शहा या महाराष्ट्राच्या शत्रूंच्या मदतीनं तुम्ही ते चिन्ह चोरलं, त्याचा फटका आम्हाला काही प्रमाणात नक्कीच बसलेला आहे। तुम्ही काय आहे, तुम्हाला लोकांनी का मतं द्यावं, तुमची लायकी काय आहे, तुम्ही या राज्यासाठी काय केलं? शिवसेनेची स्थापना 58 वर्षापूर्वी झाली आहे, तेव्हा तुम्ही कुठे होतात? तुमचा जन्म तरी झाला होता? मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावर कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाच एकमेव पर्याय असल्याचे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले आहे। राज्यात सध्या मराठा ओबीसी वाद पेटला आहे। यावर राज्य सरकारला तोडगा काढता आलेला नाही। मात्र यावर कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाच एकमेव पर्याय असल्याने आणि तो लागू करणे गरजेचे आहे। शरद पवार यांनी जरी केंद्राला बघ्याची भूमिका घेता येणार नाही असे सांगितले असले तरी हा प्रश्न राज्य सरकारचा आहे। मराठा निवडणूक लढले तरी महायुती आणि महाविकास आघाडीला फटका बसेल, पण सत्ताधाऱ्यांना जास्त फटका बसेल अशी प्रतिक्रिया यावर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे। मुंबई प्रतिनिधी। एकीकडे आता अजून हे प्रश्न सुटलेले नाहीत, शरद पवार म्हणतात की केंद्र सरकारने बघायची भूमिका घेता येणार नाही, एकूण काय सांगा? बघा, जरांगे पाटील यांचे जेव्हा उपोषण सोडवलं तेव्हा सरकारने त्यांना 1 महिन्याचा अवधी मागितला होता। 13 जुलैच्या पूर्वी जर त्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर ते म्हणाले की मी सगळे उमेदवार उभे करील आणि 288 मतदारसंघामध्ये मराठा समाज आणि इतर समाजात सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे। धनगर समाज असो, बंजारा समाज असो, SC ST किंवा मुस्लिम समाज यांना सोबत घेऊन मी राजकारणात उतरील असंही त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे हाके जे लक्ष्मण हाके जे उपोषणाला बसले आहे त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीला धक्का लागू नये आणि ओबीसीमधून आम्ही देता येणार नाही। याच्यामध्ये योग्य तो तोडगा जर काढायचा झाला तर आपल्याला कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाचा विचार करायला पाहिजे। त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रात बांटे आयोगाने जो एम्पिरिकल डाटा मिळवलेला आहे त्यानुसार आपलं जे आरक्षण आहे 27%चं 48%पर्यंत आपल्याला ओबीसीचं आरक्षण नेता येईल आणि ते केल्यानंतर आपल्याला मराठा कुणबीला वेगळं आरक्षण देता येईल, ज्याच्यामुळे धक्काही लागणार नाही आणि त्याच्यावर सरकारने आता खरं म्हणजे विचार करायला पाहिजे। कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला जर आपण लावला तर आपल्याला आरक्षण हे कायद्याने, मी सांगतो की एम्पिरिकल डाटा आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला कायद्याने 27%चं आरक्षण जे आहे ओबीसीचं वाढवता येईल आणि त्यानंतर त्यांना अकोमोडेट करता येईल। दुसरं असं आहे की मराठा कुणबी एकत्र हे सगळे आल्यामुळे की आता जो भयभीत झालेला आहे तो ओबीसी समाज आहे, कारण त्यांचं सामाजिक आरक्षण तर केलंच गेलं, शैक्षणिक आरक्षण केलंच गेलं, नोकरीविषयक आरक्षण केलं, पण तो राजकीय आरक्षणाला सुद्धा मोठा धक्का लागलेला आहे। तो धक्का जर काढायचा असेल तर आपल्याला परत कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलालाच आपल्याला पुढे आणावं लागेल आणि हे काम आपल्या सरकारचं आहे। मान्य शरद पवार साहेबांनी जी भीती किंवा एक सांगितलं आहे की केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, त्यांनी जर सकारात्मक काही निर्णय घेतले तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असं मान्य शरद पवार साहेबांचं म्हणणं आहे। माझं म्हणणं आहे असं आहे की केंद्र सरकारचं इन्व्हॉल्वमेंट येतच नाही याच्यामध्ये, म्हणजे कायद्याने राज्य सरकारलाच अधिकार आहे ओबीसीबद्दल आरक्षण देण्याचे, त्याच्यामुळे राज्य सरकारनेच निर्णय घेतला पाहिजे आणि राज्य सरकारने सकारात्मक जर निर्णय घेतला तर निश्चितपणे मान्य शरद पवार साहेब आणि विरोधी पक्षाची सुद्धा याच्यामध्ये मदत लागेल, जेणेकरून हा जटिल प्रश्न आपण महाराष्ट्रातला सोडू शकू। राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया सुरुवात झाली असून बुलढाणा पोलीस दलात 133 पदांकरिता 10,228 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी आज 500 उमेदवारांना मैदानी चाचणीकरता बोलवण्यात आले होते। मात्र त्यापैकी 328 उमेदवार शारीरिक चाचणीकरता हजर झाले होते। या 328 उमेदवारांपैकी 70 उमेदवार अपात्र झाले असून आणि 2 उमेदवार कागदपत्रे पडताळणीमध्ये गैरहजर झाल्याने 262 उमेदवार पात्र झाले आहेत। तसेच इतर जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांकरता बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने राहणे, चहा, नाश्त्याची सोय केली गेली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। बुलढाणा प्रतिनिधी।
आज 19/6/2024 रोजी आमचं बुलढाणा पोलीस कवायत मैदान मुख्यालय येथे 500 उमेदवार आम्ही शारीरिक चाचणीसाठी बोलवले होते. त्यापैकी 328 हजर झाले होते, 70 अपात्र झाले. तर 264 लोकांची आम्ही तपासणी केली. त्यात परत 2 उमेदवार कागदपत्रामध्ये अपात्र राहिले. एकूण 262 लोकांची आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब, जे दोघं अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा आणि खामगाव आणि 5ही DYSP आणि PI लोक असं सर्वांनी मिळून आम्ही त्यांची 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक अशा त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. आता त्याच्यात भरतीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि जे उमेदवार आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही राहण्यासाठी अजिंक्य वैभव मंगल कार्यालय येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच त्यांना आम्ही बिस्किट, केळी, पाण्याची व्यवस्था केली. त्यांच्यासाठी कार्डियक ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे, फर्स्ट एड बॉक्स ठेवलेले आहेत. आम्ही त्यांच्या सुविधांकडे आमचे पोलीस अधीक्षक साहेब हे कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. आता आम्ही उद्यापासून त्यांचं अजून काहीतरी आम्हाला काय अजून करता येईल ते आम्ही परत त्यांच्यासाठी करणार आहेत. आम्ही गाड्या ठेवलेल्या आहेत त्यांना आणि तुमच्यामार्फत आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांच्या वतीने आवाहन करतो की तुम्ही याची प्रसिद्धी द्यावी की बाहेरचे जे उमेदवार आलेले आहेत त्यांनी अजिंक्य वैभव मंगल कार्यालय येथे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही ज्या ज्या सुविधा पुरवता येतील जास्तीत जास्त आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांचा कटाक्षाने याच्याकडे लक्ष आहे. आम्ही त्यांना पूर्णपणे सुविधा देत आहोत आणि ही भरती जी आहे अतिशय पारदर्शकपणे चाललेली आहे. आज कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही, व्यवस्थित चालले. एवढं मी पोलीस अधीक्षक साहेबांच्या वतीने तुम्हाला सांगतो. छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस भरतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश कलवानिया यांनी दिली आहे. राज्यातील लाखो तरुण तरुणी आस लावून बसलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर कालपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील एकूण 17,471 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी जिल्ह्यातील पोलिसांच्या विविध 4 विभागातील 754 जागांसाठी तब्बल 97,835 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापैकी 19,443 महिला उमेदवार या भरतीमध्ये आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. ही पोलीस भरती शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी अशा 3 टप्प्यांमधून पार होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी मैदानावर CCTV कॅमेऱ्यासह स्वतंत्र कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण होत आहे. शिवाय योग्य उमेदवारांची निवड होण्यासाठी यंदा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्राचा वापर देखील पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. भरतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री झोपण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली असून त्या ठिकाणी फिरते शौचालय सुद्धा ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश कलवानिया यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी. कशी तयारी आपली ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आली? छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दल यांची भरती सुरू आहे आणि काल 19 तारखेपासून ही भरतीची मैदानी चाचणीची सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये टोटल आमच्याकडे 126 पद पोलीस कॉन्स्टेबलचे आणि 21 पद पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचे आहे आणि या सर्व पदांसाठी आमच्याकडे भरतीची प्रक्रिया सुरू आहे. 4,800 अर्ज आलेले आहे कॉन्स्टेबलसाठी आणि 2,700 जवळजवळ अर्ज आलेले आहे ड्रायव्हरसाठी. यांची मैदानी चाचणी झाल्यानंतर ड्रायव्हर्सच्या ड्रायव्हिंग टेस्ट होईल आणि त्याच्यानंतर लेखी चाचणी सर्व जे क्वालिफाईड असणार आहे त्यांची सर्व उमेदवारांची होणार आहे. दररोजचे किती उमेदवार आपण पात्र ठरतात किंवा येतात? आपण दररोज जवळजवळ पहिल्या दिवशी 1000 आणि त्याच्यानंतर 1200 उमेदवार आपण बोलवतो आहे मैदानी चाचणीसाठी आणि त्यांची इथे उंची छाती, त्याच्यानंतर गोळाफेक 100 मीटर आणि 1600 मीटर अशा प्रकारची मैदानी चाचणी होत आहे. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रत्येक उमेदवारचे होत आहे. त्या व्यतिरिक्त बायोमेट्रिक अटेंडन्स होत आहे जेणेकरून कोणी उमेदवार अदलाबदली होणार नाही आणि रिटर्न एक्झामसाठी पण ते बायोमेट्रिक अटेंडन्स असणार आहे. त्या व्यतिरिक्त 1600 मीटर आणि 100 मीटरसाठी आपण RFIDचा प्रयोग करतो आहे जेणेकरून कुठलाही टायमिंगचा फरक येणार नाही. अगदी बरोबर आणि पारदर्शकरित्याने त्यांचे टायमिंग आणि त्यांचे मार्क्स येतील. काही ठिकाणी RFIDमध्ये व्यत्यय आला होता, तसं आपल्याकडे काही आलेला आहे का?
नाही, तसा कुठलाही प्रॉब्लेम आला नाही आहे आणि व्यवस्थित आमचे जे रिझल्ट्स आहे RFIDच्या मार्फत ते चालू आहे आणि त्या व्यतिरिक्त आमच्याकडे CCTV कॅमेरेमध्ये पण रेकॉर्डिंग होते. त्यामुळे असा कुठल्याही प्रकारचे जर कोणाचं ॲलिगेशन असेल किंवा असं असेल तर आम्ही त्याला पटकन त्याला CCTVमध्ये दाखवून देतो त्याचे ॲक्च्युअल टायमिंग जे आहेत. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले याच्यासाठी भरती प्रक्रियेसाठी. तसं संभाजीनगर शहर पोलिसांच्या वतीने 2 मंगल कार्यालय हे घेऊन तिथं 50 सर्व विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तरी ग्रामीण पोलिसांच्या वतीने या इच्छुक उमेदवारांसाठी कुठली व्यवस्था करण्यात आली? बरोबर आहे. आता पोलीस भरतीमध्ये आपल्या जिल्ह्यामधून आणि बाहेरच्या जिल्ह्यामधून भरपूर उमेदवार येतात आणि ते अगदी रात्री येऊन इथे थांबतात आणि काही वेळा त्यांना बाहेर रोडवर किंवा इतर ठिकाणी थांबावा लागतो. म्हणून आमच्याकडे जे कैलास शिल्प आमचं जे सभागृह आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी टॉयलेट, पाणी आणि इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते मोफत सर्व उमेदवारांना आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. आपल्या भरतीमध्ये काही उच्च शिक्षित आलेले आहेत, तर कोणत्या विभागातून कसे काय आलेले काही सांगतो? ते मला बघावं लागेल किती आहे तरी. रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्रजी कवाडे सर, कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे यांच्या आदेशाने नाशिक रोड जेल रोड येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने बकरी ईद साजरी करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे यांनी म्हटले की देशात आणि महाराष्ट्रात सर्व जाती धर्माच्या वतीने बकरी ईद साजरी होत असताना पक्षाच्या वतीनेही सर्व जातीच्या वतीने येथे बकरी ईद साजरी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाध्यक्ष शशीबाई उनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थितीमध्ये बकरी ईद साजरी करण्यात आली. यावेळी जावेद शेख, शादाब शेख, रफिक टपारी, अलाउद्दीन अन्सारी, मुबीन खान, आबिद खान, अनिल भालेराव, शिरीष गांगुर्डे, रवी पगारे, राज निकाळे, नवनाथ माने, शरद सोनोने, मुरली काळे, रमेश पाईकराव, गणेश भालेराव, प्रवीण कर्डक, मनोज अहिरे आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक प्रतिनिधी. त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी एकत्र येऊन ख्रिश्चन समाजाचे आमचे अनिल भालेराव असतील, मुस्लिम समाजाचे जावेद, रफीक, दादा, हे सगळे आमचे बांधव, सर्व अल्पसंख्याक बहुजन समाज, दलित समाज, आदिवासी समाज सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मुस्लिम बांधवांना, सर्व धर्माच्या लोकांच्या वतीनं मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या सर्वांना लाख शुभेच्छा या ठिकाणी देत आहोत. आपल्याला माहिती आहे की देशामध्ये हा बाबासाहेबांची राज्यघटना दिलेली आहे. त्या राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या धर्माप्रमाणे वागून दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला पाहिजे आणि म्हणून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मुस्लिम समाजाचा हा मोठी ईद आहे. ही बकरी ईद म्हणजे ही सर्वांना मिळून, सर्व जात धर्माचे लोक मिळून या ठिकाणी एकत्रित्या आपण या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, जयदीपभाई कवाडे, शशीबाई उनवणे आणि सर्वच आम्ही इथे अनिलभाई भालराव आणि जावेद सगळे आम्ही, ताराभाई, आमचे मामा डोळस या सर्वांच्या वतीनं, सर्व जात धर्माच्या लोकांच्या वतीने या ठिकाणी बकरी ईद आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे केले आहेत. सर्वांना पुन्हा एकदा भारतीयांना बकरी ईदच्या लाख शुभेच्छा. जय भीम, जय भारत, सलाम अलैकुम. छत्रपती संभाजीनगर येथे ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या व ट्रकमधून डिझेल व रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिडी शिवारात मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. यश सुनील जाधव वय वर्ष 20 ईशांतनगर कोपरगाव, गणेश टुबे वय वर्ष 22 राहणार कोपरगाव, रमजान शेख वय वर्ष 23 राहणार सुराळा, महिंदर महंतो राहणार राज्य बिहार, क्षितिज दिनेशराव साळुंके वय वर्ष 19 राहणार वैजापूर, विजय भाऊसाहेब जगदाळे वय 19 राहणार वैजापूर असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडील ताब्यात घेतलेल्या दरोड्यासाठी लागणारी हत्यारे, डिझेल, कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी हे तिडी गावाच्या जवळ वेंटो कार क्रमांक MH04 FZ 3896 मध्ये दिसून आले. संशय आल्याने पथकाने त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये लोखंडी टामी, स्टीलचे शॉकअप स्क्रू ड्रायव्हर व चाकू आढळून आले आहे. सदरील 6 संशयित हे महामार्गावरील ट्रकमध्ये डिझेल, रोख रक्कम चोरी करून लुटण्याच्या इराद्याने आले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून हत्यारे, डिझेलने भरलेले कॅन व 4 चाकी वाहने असा 5,76,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लन, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गुगे, नामदेव सिरसाट, दीपक नागझरे, वाल्मिक निकम, चालक संजय तांदळे यांच्या पथकाने केली आहे. छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी. काय माहिती परवा रात्री LCBची टीम गस्त करत होती आणि वैजापूरजवळ समृद्धी महामार्गवर त्यांना एक संशयितरित्या एक कार सापडली होती. त्या कारची त्यांनी शोध घेतली. त्याच्यामध्ये 6 आरोपी तिथे आम्हाला भेटले आहे आणि त्याच्यामध्ये चाकू, रॉड, प्लास्टिक पाईप, दोरी अशा प्रकारचे लूटमार करण्याचे जे साहित्य असतात ते त्यांचे जवळ होते आणि त्यांना विचारपूस केली तेव्हा असं समजलं की ते डिझेल चोरी करणारे गँग आणि लूटमार करणारी गँग आहे. त्यांच्याकडून ती गाडी आणि जे काही साहित्य त्यांच्याकडे होता, चाकू, दोरी वगैरे, ते सर्व जप्त करण्यात आलेलं आहे आणि 6 आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे. 6 कर्मचारी एकाच कंपनीत कामाला होते अशी माहिती नाही, ते वेगवेगळे एरियाचे राहणारे आहे. काही वैजापूरचे आहे, काही कोपरगाव, एक बिहारचं पण त्याच्यामध्ये आहे आणि ते असंच लूटमार वगैरे करणारे जे गँग आहे त्याच्यामधले ते सहभागी आहे सर्व. यांच्यावरती अगोदर गुन्हे दाखल आहे का कोणत्या पोलीस? ते डिटेल आता नाही आहे माझ्याकडे, ते घेतो मी डिटेल दुसऱ्या गुन्ह्याची. गेल्या 2 दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकला रवाना झाले आहेत. आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थानानंतर राज ठाकरे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यामुळे नाशिक मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक प्रतिनिधी. कुणाचं काय सुरू आहे मला माहीत नाही. सरकारने काय सांगितले, काय ठरवले मला माहीत नाही. आम्ही आमचे ध्येय ठरवले आहे व जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे आंदोलन शांत होणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे. मराठा समाजाचे आरक्षण OBC मध्ये आहे. 50% वर द्या म्हणायची गरज नाही. देश स्वतंत्र होण्यापूर्वी आरक्षण आहे, हे कायदेशीर आहे. तरीही आम्हाला आरक्षण नाही. आम्ही काही वेगळे मागत नाही. त्यामुळे हैदराबाद गॅझेट OBC आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावर दिलेल्या प्रतिक्रियेविषयी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांचा मी सन्मान करतो, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांचा एक शब्द चुकला तरी त्यावर बोलू शकत नाही. विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहात का, या प्रश्नाचे उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी राजकारणात जाणार नाही, तो आमचा रस्ता नाही. पण तुम्ही मराठा आरक्षण दिले नाही तर आमच्याकडे काय पर्याय राहणार आहे. धनगर समाज किंवा धनगर नेते आमचे विरोधक नाही.
हाके यांना देखील आम्ही आमचे विरोधक मानत नाही, मात्र छगन भुजबळ आमचे विरोधक आहेत. गिरीश महाजन यांनी माझ्यासमोर बसावे, मी त्यांना मराठा कुणबी सिद्ध करून देतो. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळाल्याने गोरगरीब मराठ्यांचे कल्याण होणार आहे, तर बाकीच्यांना याबाबत समस्या काय आहे, असे अनेक प्रश्नांची उत्तरे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहेत. छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी. आणि त्यात युतीत असलेले भाजपाचे नेते मात्र म्हणतात की ओबीसीतून देणं शक्य नाही. या दोन पक्षाच्या दोन वाक्यांकडे तुम्ही आंदोलक म्हणून कसं पाहता? 13 तारखेपर्यंत तरी मी विश्वास ठेवून पॉझिटिव्हच बघणार एक आंदोलक म्हणून. कारण त्या दिवशी बोलताना फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे देसाई साहेबांच्या माध्यमातून की हे आम्ही देणार पण आणि टिकवणार पण. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. फक्त संवाद कमी झाला होता. म्हणलं आम्हाला काय कुणी द्या, आम्हाला पाहिजे आरक्षण. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, पण नाही दिलं तर मराठी सोपडा साफ केल्याशिवाय सोडणार. आपण स्पष्ट बोललेलो आणि मी समाजाच्या बाजूने राहणार आहे. मी कोणत्या सरकारच्या आणि फिरकारच्या आणि विरोधी पक्षाच्या पेक्षाच्या बाजूने राहणार नाही. समाज जे म्हणेल त्या बाजूने मी राहणार आहे, कारण माझ्यासाठी समाज मोठा आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि दुसरं सांगितलंय, मी गप बसणार नाही 13 तारखेपर्यंत. आम्ही आमची तयारी करणार. जबरदस्ती नाहीये कोणाला. ज्याला प्रमाणपत्र काढायचं कुणबी तो काढेल, ज्याला नाही काढायचं तो काढणार. ज्याला मराठा म्हणून राहायचं तो मराठा म्हणून राहील, ज्याला कुणबी म्हणून राहायचं तो कुणबी म्हणून राहील. गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल. ज्याला घ्यायचं ती घेतील. हैदराबादचं गॅजेट सुद्धा 13 तारखेच्या आत लागू करा. तुम्ही बदलू शकता, आम्ही का बदलायचं नाही? यांनी जे पाठवले होते त्यावेळेस हे सुद्धा स्वतः त्या बैठकीला होते. महाजन साहेब सुद्धा, सचिव यांनीच पाठवले, 7 मंत्री सुद्धा यांनीच पाठवले. म्हणजे जे कायदा मंडळात कायदा तयार करतात त्या विधानसभेचे, त्या विधानमंडळाचे सदस्य तिथे आहेत, सचिव तिथे आहेत. अभ्यासक कायद्याचे आणलेत त्यांनी, घटनेचे सुद्धा अभ्यासक त्यांनीच आणलेत. आणि ते जर आता टिकत नाही म्हणतात, ह्याचा अर्थ हे डाव आहे. मग आम्हाला मराठा आणि कुणबी एकच आहे ना. 83 क्रमांकाला कायदा सांगतोय. ओबीसीची ज्यावेळेस यादी झाली त्या यादीमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे. कायद्यापेक्षा मोठं कोण? ते घ्या, सरसकट द्या. तुम्ही हटलात आता उडणारे म्हणून त्या मागणी. आम्ही का हटायचं नाही? हे बघ, मी जिवंत आहे ना तर यांच्या ओबीसीत आरक्षण मराठ्यांना घातल्याशिवाय मी सोडतच नाही. मराठा समाजाला जाहीरपणा सांगतो, आता एक कन्फ्युजन करायला लागलं आपल्याला. टेन्शन घेऊ नका, सगळे सोयरे उडत नाही. मराठा ही 83 क्रमांकाला ओबीसी ते मी जोपर्यंत तोपर्यंत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घातल्याशिवाय यांना सोडतच नाही. यांनी कितीही आपल्यात कन्फ्युजन पसरायचे तयारी करू द्या. कारण यांनी आता आंदोलन उभा करायला लावलंय. कोणी करायला लावलंय हे महाराष्ट्राला माहित झालं. त्यामुळे यांनी उभा केल्यामुळे आपला मराठा पुन्हा एक झाला. यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. यांनी जर नाही दिलं तर 13 तारखेच्या नंतर 288 उभा करायचे, 288 पाडायचे हे ठरवलं जाणार आहे. देणारेच आपण बनवू, त्या टायमाला कायदा बनवून घेऊ. असं आहे की मुख्यमंत्री